हॅलो माय डिअर फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 6 दॅट इज बायोमॉलिक्युल्स. आता बायोमॉलिक्युल्स हा जर आपण शब्द पाहिला तर यामध्ये बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि मॉलिक्युल्स म्हणजे ते केमिस्ट्रीवाले जे मॉलिक्युल्स असतात ना तर ते. आता मग या ठिकाणी बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये जे काही एलिमेंट्स वगैरे आहेत केमिकल एलिमेंट्स, मग त्यामध्ये ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, कार्बन असेल, तर या सगळ्यांना आपण म्हणणार आहोत बायोमॉलिक्युल्स. आता हा जो बायोमॉलिक्युल्स लेसन आहे तर हा बायोकेमिस्ट्रीमधला आहे. बायोकेमिस्ट्रीमध्ये आपण काय पाहतो की ह्युमन बॉडीमध्ये जे काही केमिकल रिॲक्शन्स होतात त्या सगळ्या आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये वगैरे पाहतो. सो तेच आता आपण बायोमॉलिक्युल्समध्ये थोडक्यात असे कोणते मॉलिक्युल्स आहेत की जे आपल्या बॉडीमध्ये केमिकल चेंजेस किंवा केमिकल रिॲक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत ते आपण पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट आहे लिपिड्स, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी खूप मोठी प्रस्तावना दिली आहे, आपण ती शॉर्टमध्ये पाहूया. प्रस्तावनेमध्ये काय सांगितलं आहे की ॲज वी हॅव सीन, आपण याच्या आधी 5th चॅप्टर पाहिलं होता ज्यामध्ये आपण सेल म्हणजे काय, सेलमधले ऑर्गॅनल्स म्हणजे काय हे सगळं पाहिलं होतं. सो त्याच्या आधारे सेल सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स पण असतात आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स पण असतात. आता सेल हे काय आहे म्हणजे कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममधलं सेल हे काय आहे, एक बेसिक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे. स्ट्रक्चरल का, तर सेलचं स्वतःचं एक स्ट्रक्चर आहे. फंक्शनल का, प्रत्येक सेलचं स्वतःचं एक फंक्शन आहे. सो त्यामुळे आपण सेलला स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट असं म्हणतो. ॲज यू नो की सेलमध्ये असतं एक न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या भोवती असतं सायटोप्लाझम. सायटोप्लाझम म्हणजे काय, ते जे फ्लुइड मटेरियल असतं ना तर ते. सो सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस या दोघांना मिळून आपण म्हणतो प्रोटोप्लाझम. ओके, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस यांना मिळून आपण काय म्हणतो, प्रोटोप्लाझम. आणि या प्रोटोप्लाझममध्ये असतात हे सगळे बायोमॉलिक्युल्स. मग त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स येतं, प्रोटीन्स येतं, न्यूक्लिक ॲसिड्स आणि लिपिड्स यांसारखे बरेचसे बायोमॉलिक्युल्स त्यामध्ये येतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की बायोकेमिस्ट्री म्हणजे काय, तुम्हाला सुरुवातीला सांगण्यात आलेलं आहे. सो याच्यामध्ये आपण अजून काय काय पाहतो तर मॉलिक्युलर बेसिस फॉर चेंजेस टेकिंग प्लेस इन प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोबियल सेल्स. सेल्समध्ये, प्लांट्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये कोणते कोणते मॉलिक्युलर बेसिसच्या आधारे चेंजेस होतात हे सगळं आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये पाहतो. सोबतच यापुढे आपल्याला डायजेशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिएशन या सगळ्या प्रोसेसेस पण शिकायच्या आहेत आणि त्यामध्ये बऱ्याचशा केमिकल रिॲक्शन्स होत असतात. सो त्या सगळ्या रिॲक्शन्सचा हे एक बेसिक पार्ट आहे असं आपण ह्याला म्हणूया. नेक्स्ट आहे आता हे जे सगळे बायोमॉलिक्युल्स आहेत यामध्ये जर काही कमी जास्त झालं म्हणजे काही याच्यामध्ये चेंजेस झाले तर यामधून बरेचसे डिसीजेस पण होऊ शकतात. सो हे काही यामध्ये सांगितलं आहे. नेक्स्ट आहे केमिकल ॲनालायसिस. आता आपण असं म्हणतो की आपल्या सेलमध्ये म्हणजेच प्रोटोप्लाझममध्ये काही बायोमॉलिक्युल्स आहेत. कशावरून आहेत म्हणजे कशावरून आपण हे सांगू शकतो की त्यामध्ये काहीतरी बायोमॉलिक्युल्स आहेत, तर त्यासाठी एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे जो तुम्हाला या बुकमध्ये नाही दिला आहे, तो NCERTमध्ये आहे. हवं तर तुम्ही पाहू शकता किंवा इफ यू वॉन्ट तुम्ही स्किपही करू शकता. तरी पण आपण तो एक्सपेरिमेंट पाहूया. एक्सपेरिमेंटसाठी काय करायचं आहे, एक कोणताही छोटासा बाउल, बीकर वगैरे काहीतरी घ्यायचं आहे आणि तुम्हाला खलबत्ता माहिती असेल ना, सो ते खलबत्ता आणि ते कुटायचं जे काही म्हणतात त्याला तर ते घ्यायचं आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये मोर्टर आणि पेस्टल म्हणतो. सो ते तुम्हाला घ्यायचं आहे. या ठिकाणी या बाउलमध्ये किंवा या बीकरमध्ये, काचेचं घेऊ नका कारण आपल्याला त्याला कुटायचं आहे. सो त्याच्यामुळे या बीकरमध्ये किंवा या बाउलमध्ये तुम्हाला एखादं लिव्हिंग सेल घ्यायचं आहे, मग ते लिव्हर सेल असो किंवा प्लांट सेल असो, वॉट एव्हर जे पण असो. सो ते सेल यामध्ये घ्यायचं आहे आणि ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड पण घ्यायचं आहे ज्याला आपण CL3COOH म्हणतो. सो ते ॲसिड आणि ते सेल यांना आपल्याला छान असा स्लरी तयार करायची आहे, मिक्स करायचं आहे आणि ती स्लरी तुम्हाला गाळायची आहे. त्यासाठी पुन्हा एकदा एक बीकर घ्यायचं आहे, या ठिकाणी छान अशी गाळणी घ्यायची आहे आणि या गाळणीमधून ती स्लरी टाकायची आहे. आता ऑब्वियसली त्या स्लरीमध्ये जे काही मोठे मोठे पार्टिकल्स असतील तर ते खाली पडतील ना बीकरमध्ये, नाही, ते पार्टिकल्स त्या गाळणीमध्येच राहतील आणि जे छोटे पार्टिकल्स आहेत तर ते मात्र खाली पडतील म्हणजेच या बीकरमध्ये पडतील. सो आता या ठिकाणी जे छोटे पार्टिकल्स जे की गाळले गेलेले आहेत, जे की बीकरमध्ये आहेत, त्याला आपण म्हणतो मायक्रोमॉलिक्युल्स. आणि जे मोठे मॉलिक्युल्स आहेत जे की गाळले नाही गेले आहेत आणि ते याच बीकरमध्ये प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणतो मॅक्रोमॉलिक्युल्स. सो अशा पद्धतीने दोन प्रकार हे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांचे दोन प्रकार पडतात, एक तर मॅक्रोमॉलिक्युल्स, एक तर मायक्रोमॉलिक्युल्स. साधारणतः हे जे मॅक्रोमॉलिक्युल्स असतात त्यांचं वेट 800 डेल्टनपेक्षा जास्त असतं आणि हे जे मायक्रोमॉलिक्युल्स असतात यांचं वेट 800 डेल्टनपेक्षा कमी असतं. काही ठिकाणी हा आकडा 1000 डेल्टन पण घेतलेला आहे. सो तुम्ही त्याप्रमाणे हे एक जनरल आहे, जनरली हे काउंट केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे अजून एक गोष्ट. आता या ठिकाणी या गाळणीमध्ये जे काही राहिलेले आहेत मॅक्रोमॉलिक्युल्स ते ॲसिड इनसॉल्युबल असतात
ॲसिड इनसॉल्युबल म्हणजे काय, ॲसिडमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत, ॲसिडमध्ये मिक्स होत नाहीत. ओके. आणि जे मायक्रोमॉलिक्युल्स आहेत जे की या बिकरमध्ये आहेत ते ॲसिडमध्ये इझिली सोल्युबल आहेत. ओके. सो अशा पद्धतीने 2 प्रकारचे मॉलिक्युल्स प्रकार पडतात. नेक्स्ट आहे लिपिड. आता लिपिड एक एक्सेप्शन आहे. कसं काय, लिपिडचं वेट 800 न्यूटनपेक्षा कमी आहे, म्हणजे याचा अर्थ ते कोणामध्ये यायला पाहिजे, एक्झॅक्टली मायक्रोमॉलिक्युल्समध्ये. बट लिपिड मायक्रोमॉलिक्युल्समध्ये येत नाही. का येत नाही, तर लिपिड म्हणजेच काय, फॅटी ॲसिड्स म्हणजेच काय, ऑइली सबस्टन्सेस पाण्यामध्ये इझिली डिझॉल्व्ह होतात ना, नाही होत. मग आता हे ऑइली सबस्टन्स इझिली पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नसल्यामुळे हे ॲसिड इनसॉल्युबल आहेत. आणि ॲसिड इनसॉल्युबल कोण आहेत, मॅक्रोमॉलिक्युल्स. सो बेस्ड अपॉन प्रॉपर्टी की ते ॲसिड इनसॉल्युबल आहेत, त्यांना आपण मायक्रोमध्ये न टाकता मॅक्रोमध्ये टाकतो. ओके. सो अशा पद्धतीने हे सगळे सबस्टन्सेस जेव्हा आपण त्याला गाळतो किंवा त्यामधून ते खाली बिकरमध्ये येतात किंवा वरती त्या गाळणीमध्ये राहतात, याच्यावरून असं कळतं की एखाद्या सेलमध्ये अशा प्रकारचे बायोमॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. मग आता याच्यामध्ये कोणते कोणते बायोमॉलिक्युल्स येतात, तर केमिकली या सेलमध्ये कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि यांसारखे बरेचसे मॉलिक्युल्स प्रेझेंट असणार आहेत लिव्हिंग टिश्यूमध्ये. सो केमिकली ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बेसिक 3 टाईप्स ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रो म्हणजे काय, मोठे, जे गाळणीमध्ये राहिले होते तर ते, गाळणी किंवा चाळणी जे पण तुम्हाला हवं असेल त्यामध्ये राहिले होते तर ते. सो आता या ठिकाणी जे गाळणीमध्ये राहिलेले आहेत जे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत त्यांना आपण पॉलिमर म्हणतो. आय होप की तुम्ही सगळ्यांनी पॉलिमर किंवा मोनोमर पाहिलेलं आहे 10th स्टँडर्डच्या बुकमध्ये. सो मोनोमर म्हणजे काय असतं, आता आपण एक्झाम्पल घेऊया. हा आपला आहे एक छान असा पॅरेग्राफ. हा पॅरेग्राफ कशापासून बनला आहे, वेगवेगळ्या शब्दांनी बनलेला आहे. सो हा जो पॅरेग्राफ आहे हा आहे पॉलिमर. ओके. हा पॅरेग्राफ काय आहे, पॉलिमर. आणि यामधले हे शब्द आहेत ते काय आहेत, मोनोमर. सो मोनोमर इज अ युनिट की बरेचसे मोनोमर्स एकत्र येऊन त्यापासून तयार होतं पॉलिमर. ओके. सो ऑब्वियसली पॉलिमर मोनोमरपेक्षा काय झालं, मोठं झालं. सो त्याच्यामुळे पॉलिमर काय आहे, मॅक्रोमॉलिक्यूल, आणि मोनोमर काय आहे, मायक्रोमॉलिक्यूल. ओके. सो नेक्स्ट आहे की पॉलिमर्स आर फॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ मेनी सिम्पल मोनोमर्स. सो नेक्स्ट आहे द पॉलिसेकराइड. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सेकराइड म्हणजे काय, बेसिकली आपण सेकराइडला शुगर वगैरे म्हणतो. तर त्याचप्रमाणे खूप सारे शुगर मॉलिक्युल्स किंवा खूप सारे जर आपण पाहिलं मोनोसेकराइड्स, खूप सारे मोनोसेकराइड्स एकत्र येतात आणि त्यापासून पॉलिसेकराइड तयार होतं, ज्याला की आपण सिम्पल टर्म्समध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणतो. नेक्स्ट आहे पॉलीपेप्टाइड्स. पॉली म्हणजे काय, खूप सारे. पेप्टाइड्स म्हणजे काय, तर अमायनो ॲसिड्समध्ये आय होप की तुम्हाला अमायनो ॲसिड्स पण माहिती आहे. सो अमायनो ॲसिड्स जे असतात तर ते आहे मोनोमर, आणि बरेचसे अमायनो ॲसिड्स पेप्टाइड बॉन्डनी जोडले जातात आणि त्यापासून तयार होतं प्रोटीन. सो प्रोटीन कसं आहे, पॉलिमर. अमायनो ॲसिड आहे मोनोमर. नेक्स्ट आहे पॉलिन्यूक्लिओटाइड्स. यांना पण आपण न्यूक्लिक ॲसिड म्हणतो सिम्पल टर्म्समध्ये. सो आर दी पॉलिमर्स. आता या ठिकाणी पॉलिसेक्राइड पॉलिमर आहे मोनोसेक्राइडचं, पॉलिपेप्टाइड पॉलिमर आहे अमायनो ॲसिडचं, आणि न्यूक्लिक ॲसिड्स पॉलिमर आहे न्यूक्लिओटाइड्सचं. ओके. लिपिड आर वॉटर इनसोल्युबल अँड स्मॉल मॉलिक्युलर वेट. लिपिड्सचं मॉलिक्युलर वेट कमी असतं आणि सोबतच ते कसं आहे, वॉटर सोल्युबल आहे ॲज कम्पेअर टू दी मॅक्रोमॉलिक्युल्स. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लिपिडचं वेट जरी कमी असलं मॅक्रोमॉलिक्युल्सपेक्षा तरीही आपण त्याला मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणतो ॲज पर दी NCERT. NCERTमध्ये दिलेलं आहे की त्याला आपण मॅक्रोमॉलिक्युल्स म्हणतो. आणि का, तर ते ॲसिड इनसॉल्युबल आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट केमिकली. ओके. सो हे आपलं झालेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की आता ह्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे एक चार्टमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे ते आपण पाहतोय. त्या चार्ट असा आहे बायोमॉलिक्युल्सचा. याच्यामध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक 2 टर्म्स आहेत. सो ऑर्गॅनिक म्हणजे काय, ज्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांचा बॉन्ड असतो, आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये कार्बनही असतं हायड्रोजन पण असतं पण दोघांचा बॉन्ड नसतो. ओके. सो तुम्ही कार्बन कंपाऊंडमध्ये पाहिलं असेल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय असतात आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय असतात. ऑर्गॅनिकचे पुढे 2 प्रकार पडतात, एक तर मॅक्रोमॉलिक्युल्स, दुसरं असतं मायक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रोमध्ये काय काय येतं, पॉलिसेकराइड्स येतं. पॉलिसेकराइड कशापासून बनतात, सिम्पल शुगरपासून. पॉलिपेप्टाइड्स कशापासून बनतात, अमायनो ॲसिड्सपासून. पॉलिन्यूक्लिओटाइड्स न्यूक्लिओटाइडपासून. आता या ठिकाणी या चार्टच्या अनुसार यांनी जे मायक्रोमॉलिक्युल्स आहे त्याच्यामध्ये लिपिड घेतले. बट तुम्ही जर NCERTचा अभ्यास करत असाल तर त्यामध्ये लिपिड्स जे आहे त्याला मॅक्रोमॉलिक्युल कन्सिडर केले, ना की मायक्रो. ओके. सो त्याच्यामुळे आय होप की तुम्ही NCERTमध्ये पाहिलं असेल. नेक्स्ट आहे हे जे लिपिड्स आहेत याच्यामध्ये असतात फॅटी ॲसिड्स आणि ग्लिसरॉल्स. फॅटी ॲसिड्स कशापासून बनलेले असतात किंवा फॅटी ॲसिड्समध्ये फर्दर कोणते प्रकार आहेत, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. मायक्रोमॉलिक्युल्समध्ये अजून एक आहे सेकंडरी मेटाबोलाइट्स.
हे सेकंडरी मेटाबोलाइट्स काय असतात तर ॲज यू नो की प्लांट्स आपल्याला फुलं सगळं काही देतं, पण सोबतच काही प्लांट्स असे आहेत की जे इतर प्रोडक्ट सिक्रेट करतात. लाईक काही प्लांट्स रबर सिक्रेट करतात, काही प्लांट्सपासून आपल्याला ड्रग्स वगैरे मिळतात. सो अशा पद्धतीने हे प्लांट्स जे काही सिक्रेशन करतात हे ते स्वतःसाठी नाही करत, तर त्यांचं ते एक असं मटेरियल आहे की जे त्यांना त्यांच्या बॉडीमध्ये नको आहे. ओके, सो रबर त्यांना त्यांच्या बॉडीमध्ये नको आहे, सो ते बाहेर फेकतात. सो ते जे वेस्ट मटेरियल आहे किंवा ते जे प्लांटसाठी वेस्ट मटेरियल आहे ते रबर आपण घेतो का तर ते आपल्यासाठी यूजफुल आहे. सो ॲज सच वे अशा प्रकारचे बरेचसे सबस्टन्सेस आहेत की जे आपण प्लांट्सपासून घेतो, त्याला आपण सेकंडरी मेटाबोलाइट्स म्हणू शकतो. लाईक अल्कलॉइड्स आहेत, फिनॉलिक्स आहेत, टर्पेनॉइड्स आहेत, टर्पेंटेस ऑइल वगैरे असतं तर त्याप्रमाणे इसेन्शियल ऑइल्स आहेत, लेमन ग्रास ऑइल वगैरे, टॉक्झिन्स आहेत, लेक्टिन्स आहेत, एक्सेट्रा. नेक्स्ट आहे इनऑर्गॅनिकमध्ये. इनऑर्गॅनिकमध्ये आहे प्राईम एलिमेंट्स, ज्यामध्ये आपण कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन इन्व्हॉल्व करू शकतो. ऑक्सिजन जे की एअरमधलं असेल किंवा वॉटरमधलं असेल. प्राईम म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचे आहेत. मॅक्रो एलिमेंट्समध्ये आपण नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे सगळे इन्क्लूड करतो. ट्रेस एलिमेंट्स म्हणजे ऑलमोस्ट कमी क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहेत. बोरॉन आहे, क्लोरीन आहे, बाकीचं तुम्ही रीड करा. ओके, सो आता आपण पाहतो आहे सगळ्यात महत्त्वाचं मॅक्रो मॉलिक्यूल जे की आहे कार्बोहायड्रेट्स. नावामध्येच कार्बोहायड्रेट्सचं काय आहे, कार्बो म्हणजे कार्बन आहे, हायड्रेट शब्द कोणाशी लिंक्ड आहे, वॉटरशी. सो या ठिकाणी कार्बोहायड्रेट्समध्ये काय आहे, CHO, C फॉर कार्बन. हायड्रेट्स म्हणजे वॉटरमध्ये काय असतं, H2O. सो याच्यामध्ये पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे याच्यावरून तुम्ही जर पाहिलं तर कार्बोहायड्रेट्समध्ये काय असणार आहे, कार्बन असणार आहे, हायड्रोजन असणार आहे आणि ऑक्सिजन असणार आहे. ओके, सो जर आपण कार्बोहायड्रेट शब्दाचा अर्थ पाहिला तर ते आहे हायड्रेट्स ऑफ कार्बन. म्हणजेच हायड्रेट्स म्हणजे काय, वॉटर आणि काय असणार आहे, कार्बन. नेक्स्ट आहे दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सेकराइड्स. त्यांना आपण सेकराइड्स पण म्हणतो. सेकराइड्स म्हणजे बेसिकली आपण त्यांना एक लोकल लँग्वेजमध्ये शुगर पण म्हणू शकतो. दे आर बायोमॉलिक्युल्स मेड फ्रॉम जस्ट 3 एलिमेंट्स, दॅट इज कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. यांचं एक जनरल फॉर्म्युला आहे, दॅट इज CXH2O आणि ब्रॅकेटला Y. मग आता या ठिकाणी CX म्हणजे काय, Cचे किती मॉलिक्युल्स आहेत तर ते, OY म्हणजे काय, Oचे किती मॉलिक्युल्स आहेत ते, आणि Oच्या डबल असणार आहे Hचे मॉलिक्युल्स. ओच्या डबल असणार आहेत Hचे मॉलिक्युल्स किंवा ॲटम्स. ओके, ॲटम्स म्हणूया आपण त्याला मॉलिक्युल्स म्हणण्यापेक्षा. सो सपोज जर आपण एखादं एक्झाम्पल घेतलं, कोणतं एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, ग्लुकोज सपोज जर आपण घेतलं. ग्लुकोज काय आहे, इट इज अ कार्बोहायड्रेट. सो ग्लुकोजमध्ये जर आपण पाहिलं C6H12O6 असं त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. इथेही आपण जर पाहिलं तर ऑक्सिजनच्या डबल काय आहे, हायड्रोजन. म्हणजे प्रत्येक वेळी हायड्रोजन हे ऑक्सिजनच्या डबल असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जे पाण्यामध्ये रेशो असतं 2:1 हा मेंटेन राहतो आहे. ओके, सो नेहमी आपल्याला तो मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे कार्बोहायड्रेट्स कॅन बी ब्रोकन डाऊन टू रिलीज एनर्जी. ॲज यू नो की आपण काय खातो, ग्लुकोज खातो, आपण कार्बोहायड्रेट्स खातो. आणि तुम्ही 10th स्टँडर्डला चॅप्टर नंबर 2मध्ये पाहिलेलं आहे की आपल्या बॉडीमध्ये आपण जे काही सबस्टन्सेस खातो तर ते एनर्जीसाठी युटिलाइज केले जातात. त्यासाठी ग्लायकोलायसिस किंवा TCA सायकल, ETCR सायकल यांसारखे बरेचसे आपल्या चेन्स आपल्या बॉडीमध्ये किंवा रिॲक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होत असतात की ज्याद्वारे आपण जे ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट्स खाऊ त्याचं कन्व्हर्जन एनर्जीमध्ये केलं जातं. सो जेव्हा आपण या ग्लुकोजला किंवा कार्बोहायड्रेट्सला ऑक्सिडाईज करणार तेव्हा त्यापासून आपल्याला काय मिळणार, एनर्जी. नेक्स्ट आहे बेस्ड ऑन नंबर्स ऑफ शुगर युनिट्स कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. यामध्ये किती शुगर युनिट्स प्रेझेंट आहेत म्हणजे किती सेकराइड्स प्रेझेंट आहेत याच्यावरती त्याचे 3 प्रकार पडतात. मोनोसेकराइड्स ऑब्व्हियसली 1 शुगर असणार आहे, डायसेकराइड्स 2 शुगर्स असणार आहेत, पॉलिसेकराइड्स म्हणजे मेनी शुगर्स. ओके, मेनी युनिट्स असणार आहेत. सो आता आपण ह्यांचं क्लासिफिकेशन बघूया. एक छानसा चार्ट आहे आपल्याकडे बुकमध्ये. कुठे गेला रे, हां आला. सो आता या चार्टमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा आहे मोनोसेक्राइड म्हणजे सिम्पल शुगर, की ज्यामध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल युनिट प्रेझेंट असणार आहे शुगरचं. जसं की ट्रायोज आहे, टेट्रोज आहे. हे सगळं आपण या पॅरेग्राफमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पाहणार आहोत. आता आपण जस्ट वरवर पाहतोय. पेंटोज आहे, हेक्झोज आहे आणि हेप्टोज आहे. डायसेक्राइड्स म्हणजे काय, जेव्हा 2 मोनोसेक्राइड्स कंबाईन होतात डायसेक्राइड तयार होतं. ते कसं कंबाईन होतं, मध्ये काय बॉन्ड तयार होतो हे आपण पुढे पुढे पाहणार आहोत. पॉलिसेक्राइड्स म्हणजे काय, जेव्हा बरेचसे मोनोसेक्राइड्स 2पेक्षा अधिक मोनोसेक्राइड्स जेव्हा एकत्र बाइंड होतात तेव्हा त्यापासून पॉलिसेक्राइड्स तयार होतात. एक्झाम्पल्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आहे मोनोसेक्राइड. नावामध्ये आहे मोनो म्हणजे काय, विचार केला आहे. सो आता या ठिकाणी मोनोसेक्राइड्समध्ये दीज आर द सिम्पलेस्ट शुगर्स हॅविंग क्रिस्टलाइन नेचर. क्रिस्टलाइन नेचर म्हणजे काय, एक फिक्स्ड असं एक त्याचं नेचर आहे.
टेस्ट अतिशय गोड आहे, स्वीट आहे, जसं की फॉर एक्झाम्पल ग्लुकोज असतं आणि अजून बरेचसे एक्झाम्पल्स आहेत, आपण ते हळूहळू पुढे पाहूया. नेक्स्ट आहे अँड सोल्युबल इन वॉटर. हे सगळ्यांसाठी लागू होतं, सगळ्या मोनोसेक्राइड्ससाठी. सगळे मोनोसेक्राइड्स गोड असतात, सगळे पाण्यामध्ये विरघळणारे असतात, सगळ्यांचं स्ट्रक्चर क्रिस्टलाइन असतं. दे कॅनॉट बी फर्दर हायड्रोलाइज्ड इंटू स्मॉलर मॉलिक्युल्स. बिचारा इथनूच आहे, आता त्याला आपण अजून किती हायड्रोलाइज करणार आणि किती स्मॉल डिवाइड करू शकतो का? नाही करू शकत. सो ते छोटूसं आहे आणि त्याला आपण फर्दर हायड्रोलाइज नाही करू शकत. हे पण एक महत्त्वाचं पॉईंट आहे की आपण मोनोसेक्राइड्सला हायड्रोलाइज नाही करू शकत. का? तर ते ऑलरेडी एवढंच आहे की ते परत आपण ब्रेकडाऊनच नाही करू शकत. नेक्स्ट आहे ओके, सो नेक्स्ट आहे दे आर द बिल्डिंग ब्लॉक्स और मोनोमर्स ऑफ कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स. जे मोठे मोठे कार्बोहायड्रेट्स तयार होतात तर त्यांचे ते बिल्डिंग ब्लॉक्स आहेत, कारण बरेचसे मोनोसेक्राइड्स एकत्र येऊनच डायसेक्राइड्स किंवा पॉलिसेक्राइड्स तयार होत आहेत. म्हणजे मोनोसेक्राइड्स काय आहेत? बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. जसं की आपल्या बॉडीमध्ये आपली एक मोठी कॉम्प्लेक्स बॉडी आहे, आपल्या बॉडीमध्ये काय आहेत? सेल्स जसं की एक बेसिक युनिट आहेत, त्याप्रमाणे या कार्बोहायड्रेट्समध्ये मोनोसेक्राइड्स एक बेसिक युनिट आहेत की ज्यापासून पूर्ण मोनोसेक्राइड्स तयार होतात. नेक्स्ट आहे दे हॅव दी जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला दॅट इज CH2O आणि ब्रॅकेटच्या बाहेर आहे N. याचा अर्थ काय होतो? पुन्हा एकदा आपण ग्लुकोजचं एक्झाम्पल घेऊया. कॉमन एक्झाम्पल आहे, सगळ्यांना मॉलिक्युलर फॉर्म्युला पाठ असेल, C6H12O6. आता याच्यामध्ये हा जो N आहे, Nचा अर्थ काय असतो? Nचा अर्थ 3 to 7 मधला कोणताही नंबर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. 3 घ्या, 4 घ्या, 5, 6 वॉट एव्हर यू वॉन्ट. आता या ठिकाणी जर आपण N इज इक्वल टू 6 घेतलं तर C येणार आहे 6, O येणार आहे 6 आणि H काय येणार आहे? डबल. ओच्या डबल किंवा Cच्या डबल असणार आहे H. ओके, कोणाचाही डबल करा, ओचं करा किंवा Cचं करा. सो दोघांचा डबल काय असणार आहे? H. म्हणजे या ठिकाणी H किती येईल? 12. सो C6H12O6 काय झाला? ग्लुकोजचा फॉर्म्युला. तर अशा पद्धतीने फॉर्म्युला तयार होतो. या ठिकाणी तुम्हाला Nच्या जागेवरती कोणताही नंबर घ्यायचा असतो, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत. जर तुम्ही Nच्या जागेवरती 3 घेतला तर ट्रायोस तयार होतात. जसं की या ठिकाणी तुम्ही जर 3 कार्बन घेतलं तर C3H6 आणि O3 असा याचा फॉर्म्युला तयार होईल. ओके, सो ट्रायोसचं एक एक्झाम्पल आहे ग्लायसरॅल्डिहाइड. नेक्स्ट आहे टेट्रोस, म्हणजे Cच्या जागेवरती 4 घ्यायचं, H8 होणार आणि O पण 4 होणार. ओके, हा 8 आहे. टेट्रोसचं एक्झाम्पल आहे इरिथ्रोज. नेक्स्ट आहे पेंटोज. पेंटोजचं एक्झाम्पल आहे जे की RNAमध्ये असणारा रायबोज आहे किंवा DNA डिओक्सी रायबोज आहे तर ते. नेक्स्ट आहे हेक्झोस. हेक्झोसमध्ये नावाप्रमाणे 6 कार्बन या ठिकाणी असणार आहेत. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज आहे, ग्लुकोजलाच आपण ब्लड शुगर पण म्हणतो. फ्रक्टोज म्हणजे काय? जे फ्रूटमध्ये असणारं शुगर असतं तर ते. गॅलेक्टोज म्हणजे लॅक्टोज जे आहे, लॅक्टोज म्हणजे काय? दुधातून आपल्याला मिळणारं शुगर आहे तर ते. सो जेव्हा आपण लॅक्टोजला हायड्रोलाइज करू, जेव्हा ब्रेकडाऊन करू, लॅक्टोज हे मोनोसेक्राइड नाही आहे. ओके, सो त्याच्यामुळे आपण त्याला हायड्रोलाइज करू शकतो. सो लॅक्टोजला जेव्हा आपण हायड्रोलाइज करू तेव्हा त्यापासून आपल्याला गॅलेक्टोज आणि ग्लुकोज मिळतं. सो त्याच्यामधला एक प्रोडक्ट आहे गॅलेक्टोज. नेक्स्ट आहे हेप्टोज. हेप्टोजमध्ये असणार आहेत 7 कार्बन या ठिकाणी प्रेझेंट असणार आहेत, ज्याला आपण त्याचं एक्झाम्पल आहे सिडोहॅप्टिलोज म्हणतो त्या एक्झाम्पलला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, एवढंच होतं मोनोसेक्राइडबद्दल. आता आपण मोनोसेक्राइडचं चेन्स वगैरे कशा तयार होतात हे पाहूया. मोनोसेक्राइड्स कंटेनिंग दी अल्डिहाइड ग्रुप. मोनोसेक्राइड्समध्ये अल्डिहाइड ग्रुप असतो. आय होप की तुम्हाला अल्डिहाइड ग्रुप पण माहिती आहे. बॉन्ड CHO ग्रुप यामध्ये प्रेझेंट असतो. सो ॲज अँड आर क्लासिफाईड ॲज अल्डोज. सो ज्या मोनोसेक्राइडमध्ये अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असतो त्याला आपण अल्डोज म्हणतो. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज हे एक प्रकारचं अल्डोज आहे, झायलोज एक प्रकारचं अल्डोज आहे. आणि ज्यांच्यामध्ये अल्डिहाइड ग्रुप नसून केटोन ग्रुप असतो, म्हणजे बॉन्ड CO ग्रुप असतो, त्यांना आपण केटोज म्हणतो. केटोजमध्ये रायबोलोज किंवा फ्रक्टोज येतं. ओके, सो आता या ठिकाणी तुम्हाला ग्लुकोजचं एक स्ट्रक्चर पाहायला मिळते. ग्लुकोजचं उभं स्ट्रक्चर कसं असतं ते आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा ग्लुकोजमध्ये असणार आहेत 6 कार्बन, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे आहेत 6 कार्बन. वरती आपल्याला सांगितलेलं आहे की अल्डोज ग्रुप आहे या ठिकाणी. अल्डोज ग्रुप म्हणजे काय? या ठिकाणी अल्डिहाइड असणार आहे, डबल बॉन्ड O, बॉन्ड H, हा झाला आपला अल्डिहाइड ग्रुप. त्यानंतर या ठिकाणी असतं OH, इकडे असतं H. त्याच्यानंतर हा आपला जो 3rd कार्बन आहे या ठिकाणी जरा बदल होतो, तो मी नंतर सांगते. आधी आपण बाकीचे भरूया. या ठिकाणी पण OH, इथे पण OH, इथे पण OH, इथे पण H, इथे पण H, इथे पण H. फक्त या ठिकाणी जर आपण पाहिलं या शेवटच्या कार्बनच्या फक्त 3च व्हॅलेन्सी फुलफिल झालेल्या आहेत आणि कार्बनमध्ये 4 व्हॅलेन्सी असते. सो आपण शेवटी अजून एक H इथे जॉईन करणार. आता हे सगळं असं आहे की या ठिकाणी OH कुठे आहे? राईट हँड साईडला आहे. फक्त H कुठे आहे? लेफ्ट हँड साईडला आहे. ओके, बट या 3rd कार्बनमध्ये हे स्विच होतं, म्हणजे OH इकडे जातो आणि H इकडे येतो. असं कोणाचं स्ट्रक्चर आहे? ग्लुकोजचं. सो अशा पद्धतीने ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. हेच तुम्हाला या ठिकाणी रिंग फॉर्ममध्ये किंवा क्लोज्ड स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळतं. ओके,
नेक्स्ट आहे ऑल मोनोसॅकराइड्स आर रिड्युसिंग शुगर्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फ्री अल्डिहाइड और केटॉन ग्रुप. आताच आपण पाहिलं की पहिल्या कार्बनला काय आहे सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड एच. पहिल्या कार्बनला काय आहे अल्डिहाइड ग्रुप या ठिकाणी अटॅच आहे, म्हणजे काय फ्री अल्डिहाइड ग्रुप आहे ना. सो काहींना फ्री अल्डिहाइड ग्रुप असतो, पण जर आपण फ्रक्टोजमध्ये पाहिलं तर फ्री केटॉन ग्रुप असतो. सो फ्री अल्डिहाइड किंवा फ्री केटॉन ग्रुप असणारे मोनोसॅकराइड्स काय असतात रिड्युसिंग शुगर असतात. आणि सगळेच मोनोसॅकराइड्स रिड्युसिंग शुगर आहेत, कारण सगळ्यांमध्येच एकतर अल्डिहाइड किंवा एकतर केटॉन ग्रुप ॲज अ फ्री ग्रुप असतो. ओके, सो रिड्युसिंग शुगर आहे ते कशावरून कळतं किंवा काय यूज आहे याचा असण्याचा. तर जे बेनेडिक्ट रिएजंट आहे जे की Cu2+ कन्व्हर्जन Cu+ करतं, तर त्याला आपण म्हणणार आहोत ते रिड्युसिंग शुगर आहेत असं आपण ते ओळखतो. मग आता हे जे रिड्युसिंग शुगर आहेत तर ते काय करतात आर कॅपेबल ऑफ ट्रान्सफरिंग हायड्रोजन इलेक्ट्रॉन टू अदर कंपाऊंड्स. अ प्रोसेस इज कॉल्ड एज रिडक्शन. सो यांच्यामुळे काय होतं रिडक्शन होतं, म्हणजेच काय की जे हायड्रोजन इलेक्ट्रॉन्स आहेत, हायड्रोजन्स आहेत किंवा इलेक्ट्रॉन्स आहेत ते इतर कंपाऊंडमध्ये ट्रान्सफर करणं कोण करतं रिड्युसिंग शुगर. ओके, नेक्स्ट आहे ग्लुकोज. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फ्यूल इन लिव्हिंग सेलमध्ये ग्लुकोज खूप महत्त्वाचा आहे, कारण ग्लुकोजमुळेच आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इट्स कॉन्सन्ट्रेशन इन द ह्युमन ब्लड इज अबाउट 90 मिलीग्राम पर 100 ml ऑफ ब्लड. जर आपण पर 100 ml ऑफ ब्लड जर घेतलं तर त्यामध्ये 90 मिलीग्राम साधारणतः जनरली असणार आहे शुगर किंवा ग्लुकोज. बट जर एखादा पेशंट डायबेटिक असेल तर त्याच्यामध्ये याच्यापेक्षा जास्त किंवा याच्यापेक्षा कमी शुगर असणार आहे, डिपेंड अपॉन की त्या पर्सनचा डायबिटीस कसा आहे त्याच्यावरती. ओके, किंवा ब्लड शुगर लेवल कशी आहे त्याच्यावरती. नेक्स्ट आहे द स्मॉल साईज अँड सोल्युबिलिटी इन वॉटर ऑफ ग्लुकोज मॉलिक्युल्स अलोज देम टू पास थ्रू दी सेल मेम्ब्रेन इन टू द सेल. सो ग्लुकोज खूप स्मॉल साईजचे आहेत आणि ते वॉटरमध्ये इझिली सोल्युबल आहेत. तुम्ही ग्लुकॉन डी पावडर वगैरे पाहिली असेल, त्याच्यामध्ये काय असतं ग्लुकोज ते इझिली वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं आणि आपण ते पितो ॲज अ एनर्जी ड्रिंक म्हणून. ओके, सो आता या ठिकाणी ते स्मॉल साईजचे आहेत, वॉटरमध्ये इझिली डिझॉल्व्ह होतात आणि त्यामुळे ते सेलमधून इझिली बाहेर येणं किंवा इझिली सेलमध्ये जाणं या सगळ्या गोष्टी होत राहतात. सो सेल मेम्ब्रेनमधून ते इझिली पासआउट होऊ शकतात. एनर्जी इज रिलीज्ड व्हेन दी मॉलिक्युल्स आर मेटाबोलाइज्ड बाय सेल्युलर रेस्पिरेशन. ॲज यू नो की सेल्युलर रेस्पिरेशन दोन पद्धतीने होतं, एरोबिक एनायरोबिक. सो इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जर सेल्युलर रेस्पिरेशन झालं तर त्या ठिकाणी ग्लायकोलायसिस होतं, TCA होतं, ETCR होतं. सो याच्यामध्ये काय होतं ग्लुकोज कम्प्लिटली ब्रेकडाऊन होतं आणि त्यापासून आपल्याला एनर्जी मिळते ॲट दी एंड ऑफ दी ETCR. 38 ATP आपल्याला एनर्जी मिळते. नेक्स्ट आहे गॅलॅक्टोज स्ट्रक्चरली जर आपण पाहिलं थोडंसं ग्लुकोजशी सिमिलर आहे, थोडंसं काही चेंजेस त्यामध्ये आहेत, बट त्याचं काम मात्र ग्लुकोजसारखं नाही आहे. मग तुम्ही म्हणाल जर ते स्ट्रक्चरली ग्लुकोजशी सिमिलर आहे तर मी उद्यापासून ग्लुकोजच्या ऐवजी गॅलॅक्टोज खाते, तर नाही. ग्लुकोजचं काम वेगळं आहे, गॅलॅक्टोजचं काम वेगळं आहे, फक्त स्ट्रक्चर थोडंसं सिमिलर आहे. तुम्हाला गॅलॅक्टोज तुमच्या बॉडीमध्ये ॲज ग्लुकोजप्रमाणे एनर्जी तयार करून देणार नाही. ओके, सो दे ऑल्सो एक्झिस्ट इन अल्फा अँड बीटा फॉर्म्स. गॅलॅक्टोज अल्फा बीटा दोन्ही फॉर्म्समध्ये पाहायला मिळतात. अल्फा बीटा काय आहेत जस्ट त्याचे फॉर्म्स आहेत. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं H वरती आहे, OH खाली आहे, सो याला आपण म्हणणार अल्फा फॉर्म. जर OH वरती असतं H खाली असतं याला आपण म्हटलं असतं बीटा फॉर्म. ओके, सो डिपेंड अपॉन की H आणि OHची पोझिशन काय आहे आपण त्याला आपण अल्फा किंवा बीटा म्हणतो. आता यामध्ये पण त्याच्यामध्ये बरेचसे एक्सेप्शन्स आहेत की ज्याद्वारे तुम्ही ते डिसाईड करू शकता, बट जनरली इन द जनरल टर्म तरी आपण असंच डिसाईड करतो की कोण अल्फामध्ये कोणता अल्फा फॉर्म आहे आणि कोणता बीटा फॉर्म आहे. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके, सो आता हे जे गॅलॅक्टोज आहे ते आपल्याला कसं मिळतं. सगळ्यात पहिल्यांदा ॲज यू नो की लॅक्टोज हे काय आहे मिल्क प्रोटीन आहे आणि मिल्क प्रोटीन जे मिल्क प्रोटीन नाही आहे, मिल्क शुगर आहे. लॅक्टोज हे काय आहे मिल्क शुगर आहे. सो आता या लॅक्टोजला जेव्हा आपण ब्रेकडाऊन करणार तेव्हा त्यापासून आपल्याला एकतर ग्लुकोज मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅलॅक्टोज मिळतं. सो आता हे जे गॅलॅक्टोज आहे तेच हे गॅलॅक्टोज आहे. ओके, सो जेव्हा आपण लॅक्टोजला ब्रेकडाऊन करू तेव्हा जे मिळतं तेच आपलं हे गॅलॅक्टोज आहे. हवेवर जरी ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज स्ट्रक्चरली थोडेसे सिमिलर असले तरी पण आपण इझिली ग्लुकोजचं कन्व्हर्जन गॅलॅक्टोजमध्ये करू शकत नाही. आणि गॅलॅक्टोज कॅनॉट प्ले द सेम रोल इन रेस्पिरेशन ॲज ग्लुकोज. सेम तेच की गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज यांचं रोल किंवा फंक्शन पण सेम नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फ्रक्टोज जे की फ्रूट शुगर आहे. केमिकली इट इज केटोहेक्झोज बट इट हॅज अ 5 atom रिंग रॅदर दॅन अ 6 atom रिंग. याचा अर्थ काय. सो ॲज यू नो की केटोन याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे
आणि केटोन प्रेझेंट असल्यामुळे एक केटोन ग्रुप आणि 5 कार्बन अशा प्रकारे 6 कार्बन याच्यामध्ये होतात. कसे काय, तर लेट मी ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ फ्रक्टोज. सो या ठिकाणी आपण स्ट्रक्चर ड्रॉ करूया. सगळ्यात पहिल्यांदा 6 कार्बन 1 2 3 4 5 6 या सगळ्यांना असं छान जॉईन करूया. हे आहेत आपले 6 कार्बन. वरती प्रेझेंट या ठिकाणी असणार आहे OH, इथे H. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इथे मध्ये असणार आहे तुमचा केटोन ग्रुप. नेक्स्ट आहे या ठिकाणी H, सिमिलरली इथे OH. नेक्स्ट आहे इथे OH का तर थर्ड चेन ॲज यू नो की मगाशी पण वेगळी होती, आताही वेगळीच आहे. इथे असणार आहे H, पुन्हा इथे OH, इथे असणार आहे H, परत इथे OH, इथे असणार आहे H आणि शेवटी इथे O. तर अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर इथे तयार होतं. सो इथे काय कोणता ग्रुप प्रेझेंट आहे, केटोन ग्रुप प्रेझेंट आहे. केटोन ग्रुप असला तरीही आपण ह्याला 5 ग्रुप म्हणतो, म्हणजे ह्याला पेंटॅगोनलच आपण म्हणतो. पेंटॅगोनल स्ट्रक्चर याचं तयार होतं, म्हणजे फ्युरानोसप्रमाणेचं स्ट्रक्चर तयार होतं. बट याच्यामध्ये जर आपण केटोन ग्रुप पकडला तर ते 6 होतं. ओके, सो त्यामुळे इथे सांगितलेलं आहे की 5 ॲटम रिंग रॅदर दॅन 6 ॲटम रिंग. सो आता या ठिकाणी एक्सेप्ट जर आपण केटॉनला सोडलं तर 5 कार्बन आहेत आणि केटॉन पकडून 6 कार्बन. अशा पद्धतीने फ्रक्टोजचं स्ट्रक्चर तयार होईल. नेक्स्ट आहे फ्रक्टोज रिॲक्ट्स विथ ग्लुकोज टू फॉर्म दी सुक्रोज अ डायसेक्राइड. सो फ्रुक्टोज आणि ग्लुकोज जर आपण ॲड केलं, त्यांच्यामध्ये जर ग्लायकोसायडिक बॉन्ड तयार झाला तर त्यापासून तयार होणार आहे दॅट इज फ्रक्टोज. ग्लायकोसायडिक बॉन्ड काय आहे ते आपण पाहणार आहोत डायसेक्राइड्समध्ये. सो नेक्स्ट आहे डायसेक्राइड्स. डाय ओके, सो डायसेक्राइड्स नावामध्ये डाय आहे म्हणजे 2 आणि सेक्राइड्स म्हणजे सेक्राइड शुगर्स. सो या ठिकाणी 2 मोनोसेक्राइड्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा डायसेक्राइड तयार होतं. मोनोसेक्राइड्स आर रेअर इन नेचर. मोनोसेक्राइड्स प्रचंड रेअर आहेत, असं इझिली बघायला मिळत नाहीत कुठेही. बट डायसेक्राइड्स कॉमन आहेत. तुम्हाला ह्याच्यामध्ये काय त्याचं नाव, दुधामध्ये लॅक्टोज पाहायला मिळेल, अजून कशामध्ये काय खूप सारं पाहायला मिळेल, माल्टोज पाहायला मिळेल, माल्ट शुगरमध्ये वगैरे. सो अशा पद्धतीने तुम्हाला डायसेक्राइड्स कॉमनली पाहायला मिळतात, बट मोनोसेक्राइड्स रेअर आहेत. नेक्स्ट आहे मोस्ट शुगर्स फाउंड इन नेचर आर डायसेक्राइड्स. Disaccharide is formed when 2 monosaccharides react by condensation reaction releasing a water molecule. म्हणजे काय, आपल्याकडे एक ग्लुकोज आहे, दुसरं पण ग्लुकोज आहे, दोघं कसे आहेत, मोनोसेक्राइड आहेत. आता या 2 ग्लुकोजच्या स्ट्रक्चरमधलं जर आपण वॉटर मॉलिक्यूल रिलीज केलं, बाहेर काढलं, तर हे दोघं एकत्र येतात एका बॉन्डमुळे. जेव्हा आपण वॉटर मॉलिक्यूल बाहेर काढू आणि त्या बॉन्डला आपण म्हणतो ग्लायकोसायडिक बॉन्ड किंवा ग्लायकोसायडिक लिंकेज, की ज्यामुळे हे एक दुसऱ्यांना लिंक होतात आणि 2 ग्लुकोज मिळून तयार होतं माल्टोज. माल्टोज जे की स्वीट नाही म्हणू शकत आपण, त्याला काय म्हणू शकतो, माल्टोज म्हणजे एक माल्ट शुगर आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, माल्टोज आपण तयार केलं, बट या माल्टोजपासून मला परत माझे 2 ग्लुकोज सेपरेट पाहिजेत. मग काय करायचं, याला हायड्रोलायसिस करायचं. हायड्रोलायसिस केल्यानंतर या माल्टोजपासून तुम्हाला 2 तुमचे सेपरेट ग्लुकोज पाहायला मिळतील. हायड्रोलायसिस करणं म्हणजे काय, वॉटर द्यायचं. वॉटर का द्यायचं, आपण वॉटर काढलं ना बॉन्ड तयार करताना, म्हणून बॉन्ड रिमूव्ह करताना म्हणजे पुन्हा एकदा बॉन्ड दोघांना सेपरेट करण्यासाठी आपल्याला वॉटर टाकावं लागेल, वॉटर एक्स्ट्रा बाहेरून द्यावं लागेल, जेणेकरून या ठिकाणी पुन्हा एकदा हे वॉटर मॉलिक्युल्स घेतील आणि सेपरेट होतील. ओके, वॉटर जर आपण काढलं तर बॉन्ड तयार होणार, वॉटर दिलं की बॉन्ड रिमूव्ह होणार. ओके, सो नेक्स्ट आहे सुक्रोज, लॅक्टोज अँड माल्टोज आर एक्झाम्पल्स ऑफ डायसेक्राइड्स. सुक्रोज इज अ नॉन रिड्युसिंग शुगर. हे नॉन रिड्युसिंग आहे. का नॉन रिड्युसिंग आहे, यामध्ये फ्री अल्डिहाइड किंवा केटोन ग्रुप नसतो. का नसतो, तर बॉन्ड्स तयार होतात ना म्हणून नसतो, आणि त्याच्यामुळे हे नॉन रिड्युसिंग आहे. बट लॅक्टोज आणि माल्टोज हे मात्र रिड्युसिंग शुगरमध्ये येतात. ओके, सो तुम्हाला ऑड मॅन आउटमध्ये किंवा फॉर दी MCQसाठी तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, रिड्युसिंग कोणतं आहे, नॉन रिड्युसिंग कोणतं आहे. आता लॅक्टोजमध्ये अल्फा आणि बीटा दोन्ही पण फॉर्म असतात. बीटा फॉर्म कधी तयार होणार, ऑब्वियसली लॅक्टोज कसं तयार होतं, गॅलेक्टोज आणि ग्लुकोज एकत्र येऊन जेव्हा बीटा गॅलेक्टोज आणि बीटा ग्लुकोज एकत्र होईल तेव्हा बीटा लॅक्टोज तयार होणार. सिम्पल. नेक्स्ट आहे डायसेक्राइड्स आर सोल्युबल इन वॉटर बट दे आर टू बिग टू पास थ्रू दी सेल मेम्ब्रेन बाय डिफ्युजन. हे जे डायसेक्राइड्स आहेत ना, तर हे पाण्यामध्ये इझिली सोल्युबल आहेत, बट ते एकदा का सेलमध्ये गेले की त्यामधून ते बाहेर येणं किंवा सेलमध्ये जाणं हे खूप थोडं वेगळं आहे किंवा हे डिफिकल्ट आहे. का डिफिकल्ट आहे, ती इझिली पासआउट का नाही होत सेलमधून आत किंवा बाहेर, यासाठी की डायसेक्राइड्स ऑब्वियसली मोनोसेक्राइडपेक्षा साईजनी मोठे असणार आहेत आणि साईजनी मोठे असल्यामुळे ते इझिली सेल्समध्ये आतमध्ये येऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याचं कन्व्हर्जन मोनोसेक्राइड्समध्ये करावं लागतं आणि मग ते सेलच्या आतमध्ये येतात. आता हे मोनोसेक्राइड्समध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं, आपलं छोटंसं इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन.
तर स्मॉल इंटेस्टाईन काय करतं, आपण जे काही फूड मटेरियल खाऊ त्याच्यामध्ये जे काही डायसेक्रेट्स असतील, जसं की आपण जेव्हा कार्बोहायड्रेट खातो तेव्हा 30% कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज आपल्या सलायवरी ग्लँड जे आहेत आपल्या माउथमध्ये, तर ते डायजेस्ट करतात आणि त्याचं कन्वर्जन माल्टोजमध्ये करतात. मग हे माल्टोज जेव्हा आपण आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये हळूहळू जाणार, तेव्हा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर या माल्टोजचं कन्वर्जन ग्लुकोज आणि ग्लुकोज 2 ग्लुकोजच्या मॉलिक्युल्समध्ये होणार आणि मग ते ग्लुकोज आपल्या सेल्समध्ये ॲब्झॉर्ब केलं जाणार. ओके, सो डायरेक्टली डायसेक्रेट्स सेलमध्ये ॲब्झॉर्ब इझिली होत नाहीत, सो त्याच्यामुळे त्याचं कन्वर्जन मोनोसेक्रेट्समध्ये केलं जातं आणि मग ते मोनोसेक्रेट्स ॲब्झॉर्ब केले जातात किंवा सेल आतमध्ये घेतं. ओके, नेक्स्ट अरे सो नेक्स्ट आहे की मोनोसेक्राइड्स आर used very quickly by cells, but if a cell is not in need of all the energy released immediately, then it may get stored. आता मोनोसेक्राइड सेल इझिली घेतं आणि ते इझिली यूज पण करतं आणि इझिली एनर्जी पण तयार करतं. बट आता आपण स्लीपिंग मोडमध्ये आहोत, आपण झोपलेलो आहोत, तेव्हा आपल्याला जास्त एनर्जीची आवश्यकता नसते. मग अशा वेळेस हे जे मोनोसेक्राइड्स आहेत हे स्टोअर करून ठेवावे लागतात, का तर जेव्हा कधी पुढे भविष्यात आवश्यकता पडेल तेव्हा आपण ते इझिली यूज करू शकतो. पण आता हे स्टोअर कसं करून ठेवणार, कारण मोनोसेक्राइड्स सेलमध्ये राहत नाहीत, ते सेलच्या बाहेर आत असं सारखं करत असतात, कारण ते इझिली आउट आणि इन होऊ शकतात, कारण ते कशाच साईजने कमी आहेत. ओके, सो त्याच्यामुळे या मोनोसेक्राइड्सचे कन्वर्जन ते एकदा का सेलमध्ये आले की डायसेक्राइड्समध्ये केलं जातं परत एकदा. आता डायसेक्राइड्समध्ये का करायचं, तर ते बाहेर जाऊ नयेत सेलच्या यासाठी. डायसेक्राइड्समध्ये केल्यानंतर काय होणार, त्यांची साईज मोठी होणार आणि ते सेलच्या बाहेर जाऊ शकणार नाहीत. सो सेल जेव्हा पाहिजे तेव्हा ते इझिली वापरू शकतं. सो त्याच्यामुळे याचं कन्वर्जन डायसेक्राइड्समध्ये केलं जातं. कसं करणार, सिम्पल आहे की मोनोसेक्राइड्स एकत्र करायचं, त्याच्यामधलं वॉटर रिमूव्ह करायचं, मग काय होणार त्याचं कन्वर्जन डायसेक्राइड्समध्ये, का त्यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड तयार होणार म्हणून. ओके, सो अशा पद्धतीने त्याचं कन्वर्जन डायसेक्राइड्समध्ये किंवा कधीकधी पॉलिसेक्राइड्समध्ये. पॉलिसेक्राइड म्हणजे काय, डायसेक्राइडमध्ये आपण काय करतो, 2 मॉलिक्यूल एकत्र घेतो. पॉलिसेक्राइडमध्ये आपण बरेचसे मोनोसेक्राइड एकत्र घेतो आणि त्यापासून पॉलिसेक्राइड तयार होतं. आणि हे इतके मोठे असतात की ते सेलमधून इझिली पासआउट होऊ शकत नाही आणि मग सेल त्याला इझिली कॅप्चर करून घेऊ शकतं आणि कधी पाहिजे तेव्हा वापरू शकतं. ओके, सो डायसेक्राइडचे काही एक्झाम्पल्स आहेत. सुक्रोज, ज्याला की आपण केन शुगर म्हणतो. हायड्रोलाइज केलं जर आपण सुक्रोज तर त्यापासून आपल्याला फ्रक्टोज आणि ग्लुकोज मिळणार. नेक्स्ट आहे लेक्टोज, जे की मिल्क शुगर आहे. हायड्रोलायसिस केलं तर ग्लुकोज आणि गॅलेक्टोज मिळणार. नेक्स्ट आहे माल्टोज, ज्याला आपण माल्ट शुगर म्हणतो. हायड्रोलाइज केलं तर ग्लुकोज आणि ग्लुकोज मिळणार. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय पॉलिसेक्राइड्स, सगळ्यात मोठे सेक्राइड्स. पॉलिसेक्राइड्स, मोनोसेक्राइड्स कॅन अंडरगो अ सिरीज ऑफ कंडेन्सेशन रिॲक्शन ॲडिंग 1 युनिट आफ्टर द अदर टू द चेन till a very large molecule and it is formed and it is called as polymerization. याचा अर्थ काय, तर बरेचसे 2पेक्षा अधिक जेव्हा मोनोसेक्राइड्स एकत्र येतात, कसे एकत्र येणार, त्यांच्यामधलं वॉटर रिमूव्ह केल्यानंतर. वॉटर रिमूव्ह करणं म्हणजेच कंडेन्सेशन रिॲक्शन करणं. कंडेन्सेशन रिॲक्शनमुळे बरेचसे मोनोसेक्राइड्स एकत्र येतात, त्यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक बॉन्ड तयार होतो आणि या बऱ्याचशा मोनोसेक्राइड्समुळे पॉलिसेक्राइड तयार होतं आणि हे मोनोसेक्राइड्सपासून पॉलिसेक्राइड्स तयार होण्याच्या प्रोसेसला आपण पॉलिमेरायझेशन असं म्हणतो. सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पॉलिसेक्राइड्स आर ब्रोकन डाऊन बाय हायड्रोलायसिस इनटू मोनोसेक्राइड्स. आता परत जर मला या पॉलीपासून मोनोसेक्राइड्स पाहिजे असतील तर काय करायचं, सिम्पल पॉलिसेक्राइडला ब्रेकडाऊन करण्यासाठी त्याला काय द्यायचं, पाणी दिले की काम संपलं. पाणी दिले की त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, मोनोसेक्राइड्समध्ये. नेक्स्ट आहे द प्रॉपर्टीज ऑफ अ पॉलिसेक्राइड मॉलिक्यूल डिपेंड ऑन इट्स लेंथ, ब्रांचिंग, फोल्डिंग, कॉइलिंग एडेडेडा. म्हणजे काय की पॉलिसेक्राइड्सचं प्रॉपर्टीज काय आहेत हे त्याच्या लेंथवरती डिपेंड राहतं, कारण जेवढे आपण त्याला काय देऊ, जेवढे आपण त्याला देणार आहोत मोनोसेक्राइड्स, तेवढं ते मोठं होत जाणार, तेवढ्या त्याच्या प्रॉपर्टीज बदलत जाणार. सो डिपेंड ऑन लेंथवरती. दुसरी गोष्ट काय आहे ब्रांचिंग. त्यांच्यामध्ये ब्रांचिंग होते का, ब्रांचिंग म्हणजे काय, जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, इथे अर्धी चेन आहे, ती इथे अशा पद्धतीने ब्रांच झाली आहे, परत ही कुठेतरी अशी ब्रांच होईल, परत ही कुठेतरी अशी ब्रांच होईल. अशा पद्धतीने ब्रांचिंग वगैरे आहे का, त्याच्यानुसार पण त्यांचे प्रॉपर्टीज बदलतात. कॉइलिंग झालं आहे का, हेलिक्स कुठे तयार झाले आहेत का, याच्यावरती पण त्याचे प्रॉपर्टीज बदलतात. ओके, नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं पॉलिसेक्राइड आहे ते म्हणजे स्टार्च. तुम्हाला सगळ्यांना स्टार्च माहिती असेलच ना, प्लांट्समध्ये असतं. सो स्टार्च इज अ स्टोअर्ड फूड मटेरियल इन प्लांट्स. इट एक्झिस्ट इन 2 फॉर्म्स, अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. स्टार्चचे 2 फॉर्म्स तयार होतात, अमायलोज आणि अमायलोपेक्टिन. दोघांमध्येही अल्फा ग्लुकोज प्रेझेंट असतं. अमायलोज इज ॲन अनब्रांच्ड पॉलिमर. हे खूप महत्त्वाचा एक डिफरन्स आहे. अमायलोज अनब्रांच्ड आहे आणि अमायलोपेक्टिन ब्रांच्ड आहे. ओके, सो अमायलोज कसं आहे, अनब्रांच्ड पॉलिमर आहे, कोणाचं, अल्फा ग्लुकोजचं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द मॉलिक्यूल कॉइल इन टू हेलिकल स्ट्रक्चर, म्हणजे त्याचं कॉइलिंग होतं हेलिकल स्ट्रक्चरमध्ये. इट फॉर्म्स अ कोलॉइडल सस्पेन्शन इन हॉट वॉटर.
हॉट वॉटरमध्ये जर आपण हे टाकलं तर एक कोलॉइडल सस्पेन्शन तयार होईल. कोलॉइडल सस्पेन्शन म्हणजे काही प्रकारचं मिक्सचर आहे, हेटेरोजेनस मिक्सचर आहे. नेक्स्ट आहे अमायलोपेक्टिन. अमायलोपेक्टिन ब्रांच्ड प्रकारचं पॉलिमर आहे कोणाचं, अल्फा ग्लुकोजचं. इट इज कम्प्लिटली इनसॉल्युबल इन वॉटर, हे वॉटरमध्ये सॉल्युबल होत नाही. नेक्स्ट आहे स्ट्रक्चर त्यांचं. अमायलोसमध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्ट्रेट चेन आहे, कुठेही ब्रांचिंग नाही आहे. ही जी फर्स्ट चेन आहे ही अमायलोसची आहे. सेकंड चेनमध्ये ब्रांचिंग आहे, हे काय आहे अमायलोपेक्टिन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्लायकोजन. जसं की स्टार्च प्लांट्समधलं रिझर्व्ह मटेरियल आहे त्याप्रमाणे ग्लायकोजन ॲनिमल्समधलं रिझर्व्ह मटेरियल आहे. इट इज अमायलोपेक्टिन विथ व्हेरी शॉर्ट डिस्टन्स बिटवीन दी ब्रांचिंग साईड चेन्स. ग्लायकोजन एक प्रकारचं अमायलोपेक्टिन आहे. इथे जर आपण पाहिलं तर ब्रांचिंग जे आहे त्या ब्रांचिंगमध्ये अंतर जास्त आहे, बट हेच अंतर जर आपण कमी केलं तर त्यापासून तयार होतं ग्लायकोजन. ओके, ग्लायकोजन इज अ फूड मटेरियल किंवा रिझर्व फूड मटेरियल किंवा रिझर्व स्टोर्ड फूड इन दी ॲनिमल बॉडी. कशामध्ये स्टोअर होतं, लिव्हरमध्ये स्टोअर होतं, मसल्समध्ये स्टोअर होतं एक्सेट्रा. सोबतच ओके, जेव्हा आपल्याला ग्लुकोजची आवश्यकता असेल तेव्हा हे ग्लायकोजनचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये होणार. कसं होणार, पाणी दिलं की होणार. पाणी दिल्यानंतर ग्लुकोजचे मोनोमर्स तयार होणार. हे ग्लुकोजचे मोनोमर्स सेलमध्ये जाणार, सेल एनर्जी तयार करणार, ती एनर्जी आपल्याला मिळणार. ओके, सो अशा पद्धतीने ही प्रोसेस चालू राहते. आणि जेव्हा या जास्त ग्लुकोजची गरज नसेल तेव्हा त्याचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये होतं, ग्लायकोजन लिव्हरमध्ये जातं आणि त्याच्यामुळे ते स्टोअर्ड राहतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेल्युलोज. सेल्युलोज पण कोणामध्ये असणार आहे, मोस्टली प्लांट्समध्ये असतं, प्लांट्सच्या सेल वॉलमध्ये. नेक्स्ट आहे इट इज अ पॉलिमर मेड फ्रॉम बीटा ग्लुकोज. याच्यामध्ये बीटा ग्लुकोज प्रेझेंट आहे. याच्यामध्ये ब्रांचिंग असलं काही नाही आहे, हे एकदम स्ट्रेट चेन आहे. सेल्युलोज सर्व्स टू फॉर्म दी सेल वॉल्स इन द प्लांट सेल. प्लांट सेलमध्ये काय असतं, प्लांट सेलचं एक युनिक फीचर आहे की त्यांच्यामध्ये सेल वॉल असतं आणि हे सेल वॉल तयार करण्याचं काम करतं ग्लुकोज. सेल्युलोज. सेल्युलोज काय आहे, बीटा ग्लुकोजचं फॉर्म आहे. ओके, सो आता हे जे सेल्युलोज आहे याच्यामुळे ते जे वॉल आहे, सेल वॉल आहे, त्याला एक टफनेस येतो, एक कडक किंवा टणकपणा येतो की ज्यामुळे इझिली कोणतंही मटेरियल सेलमध्ये एंटर करणार नाही, कोणाच्या प्लांटच्या. ओके, सो आता हा टफनेस कशामुळे येतो, कारण जर आपण सेल मेम्ब्रान आणि सेल वॉलमध्ये पाहिलं तर सेल वॉल खूप जास्त टफ आहे कम्पॅरेटिव्हली टू द सेल मेम्ब्रान. ओके, सो हा जो टफनेस आहे हा कशामुळे येतो, तर टफनेस येतो की त्याच्यामध्ये जे ग्लुकोजचे किंवा हायड्रोजनचं बॉन्डिंग जे आहे त्याच्यामध्ये टफनेस येतो. सो अशा पद्धतीने हे होतं सेल्युलोजबद्दल. नेक्स्ट या ठिकाणी पण तेच सांगितले की पॉलिसेक्राइडचे दोन प्रकार पडतात. होमोपॉलिसेक्राइड म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये सेम मोनोसेक्राइड म्हणजे ग्लुकोजच एकत्र आहेत किंवा इतर कुठले जे आपले मोनोमर्स आहेत ते सगळे एकत्र आहेत फक्त एकाच प्रकारचे, त्याला आपण म्हणतो होमोपॉलिसेक्राइड्स. आणि जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारचे जर मोनोसेक्राइड्स एकत्र आले असतील त्याला आपण म्हणतो हेटेरोपॉलिसेक्राइड्स. ओके, एक्झाम्पल्स आहेत हायलुरोनिक ॲसिड, हेपॅरिन, ब्लड ग्रुप सबस्टन्सेस, कॉन्ड्रेटिन सल्फेट एक्सेट्रा. आता आपण पाहतोय की याचं सिग्निफिकन्स काय आहे, बायोलॉजिकल सिग्निफिकन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. कशाला पाहिजेत कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीमध्ये, तेच आपण पाहतोय कशाला पाहिजेत. इट सप्लायज एनर्जी फॉर मेटाबॉलिझम. सगळ्यात पहिल्यांदा जर आपण कार्बोहायड्रेट्स खाल्लं नाही आपल्या बॉडीला ग्लुकोज मिळणार नाही, ग्लुकोज नाही मिळालं बॉडी होणार जामीन एनर्जी तयार करत. सो अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होणार नाही, एनर्जी नसेल तर आपण काहीच करू शकणार नाही. सो त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स खूप महत्त्वाचं आहे. हां, तुमच्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स नसेल तर बॉडी फॅट्स म्हणजेच लिपिड्सने किंवा प्रोटीन्सनेही एनर्जी तयार करू शकते. बट कधी जेव्हा खूप कमी अमाऊंटमध्ये एनर्जी हवी असेल किंवा कार्बोहायड्रेट्स पूर्ण संपले, थोड्या वेळ ते येणार आहे असं माहिती आहे, तेव्हाच फक्त त्यामधल्या पिरियडमध्ये आपली बॉडी लिपिड्स किंवा प्रोटीन्स वापरते. पण तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाल्लंच नाही तर लिपिड्स युटिलाइज होणार, प्रोटीन्स युटिलाइज होणार, मग बॉडी कशाने एनर्जी तयार करणार, करू शकणार नाही. सो त्यामुळे कार्बोहायड्रेट्स खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट आहे लॅक्टोज अप डायसेक्राइड इज प्रेझेंट इन मिल्क प्रोव्हाइड्स एनर्जी टू लॅक्टेनिंग बेबीज. लॅक्टेनिंग बेबीज म्हणजे काय, जे बेबीज दूध पितात तर त्या बेबीजसाठी कुठून एनर्जी येणार, कारण ते काय खात वगैरे नाहीत ना, सो ते फक्त दूध पितात. मग दुधामध्ये जे लॅक्टोज आहे तर ते पण एक प्रकारचं काय आहे, डायसेक्राइड आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये पण इनडायरेक्टली ग्लुकोज प्रेझेंट आहे. सो ते ग्लुकोज त्यांच्या बॉडीमध्ये जाऊन एनर्जी तयार करतं. नेक्स्ट आहे पॉलिसेक्राइड सर्व्स ॲज स्ट्रक्चरल कंपोनंट ऑफ सेल मेम्ब्रान. सेल मेम्ब्रानमध्ये पॉलिसेक्राइड आहे. कोणतं पॉलिसेक्राइड आहे, आत्ताच पाहिलं की सेल्युलोज. सो सेल्युलोज कशामध्ये प्रेझेंट असतं, सेल वॉलमध्ये प्रेझेंट असतं. सेल मेम्ब्रानमध्ये असणार आहे स्टार्च, ग्लायकोजन, स्टार्च असणार आहे कारण ग्लायकोजन फक्त आपल्यामध्ये असतं. सो जे की त्यांच्या बॉडीमध्ये ॲज अ रिझर्व फूड मटेरियल म्हणून प्रेझेंट आहे. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण आजचा टॉपिक कंप्लीट केला आहे जो की होता कार्बोहायड्रेट्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लिपिड्स, आफ्टर दॅट प्रोटीन्स, आफ्टर दॅट न्यूक्लिक ॲसिड्स, मग एन्झाइम्स आणि सो ऑन. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. टाटा, बाय बाय.